शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण तळणगे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथं आलो आहे आणि आमचे सेटके साहेब आहेत. त्यांनी हे इंटरक्रॉप केले, म्हणजे आंबा लावला आहे आणि आंब्यामध्ये तोपर्यंत पेरू लावलेला आहे. तर आता हे पेरू लावून 2 वर्ष झालेले आहेत. तर 2 वर्षात पेरूत काय फरक आला तेवढं जरा साहेब तुम्ही सांगा. सुरुवातीला चालू कधी केलं तुम्ही? जानेवारी पासून? मी जानेवारी पासून सेंद्रिय चालू केलं. अगोदर केमिकल मध्ये होतं? अगोदर केमिकल मध्ये होतं. काय अगोदर केमिकल मध्ये होतं. आणि 11 जानेवारी पासून आपण सेंद्रिय केलं. सेंद्रिय बायोरिच आणि अगोदर आपण रासायनिक करत होतो त्यावेळी गेल्या वर्षी किती खर्च आलता तुम्हाला? नाही, खर्च त्यावेळी खूप आला आम्हाला. तरी अंदाजे? नाही, रेकॉर्डला एवढं नाही, पण बऱ्यापैकी ते आता ह्यात बघितलं मी. प्रत्येक महिन्याला ते बेसल डोस देत होतो ते काय, आणि प्रत्येक 15 दिवसाला कीटकनाशकची फवारणी घेत होतो. आता काय घेतली फवारणी जानेवारी पासून? मी कीटकनाशक आता अजिबातच काही घेत नाही. अजिबातच फवारणी घेतलेली नाही. आता हे जर तुम्ही बघितलं तर ही जी क्वालिटी आहे, आता यांनी फोम लावलेला नाही यावर्षी. गेल्या वर्षी फोम लावलेला होता. किलोला जवळजवळ त्यांना 10 रुपये खर्च येत होता. हो, आणि मार्केटला 25 रुपये किलो, आणि मार्केटला दर 25 रुपये. बाकीचा खर्च वेगळा, म्हणजे खाली काही शिल्लक राहिलं मला वाटत नाही. नाही. आता तुम्हाला काय वाटतं सेंद्रिय मध्ये गेल्यावर? नाही, सेंद्रिय गेल्यामुळे मला आता वाटते की खर्च कमी, उत्पादन जरी काही कमी बिल वाटत नाही एवढं, आणि खर्च कमी झालेला आहे. त्यामुळे ह्यावेळी प्रॉफिटेबल होईल. गेल्या वर्षी कसं झालं, तुम्ही फळं जास्त धरली? फळ जास्त. बऱ्याच शेतकऱ्याचं काय म्हणणं असतं की फळं तुम्ही कमी धरली तर काय होईल, तुमचं साईज वाढते सेंद्रिय मध्ये, फार वाढते. 30-40% वजनात फरक येतो. पण जर तुम्ही फळं आहे तशी ठेवायची, सेंद्रिय शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, आहे तशी फळं ठेवा, जेवढी येतील तेवढी ठेवा, कटिंग करू नका. आणि मध्ये मी पण सगळ्यांना सांगितलं होतं, पाचोऱ्यात आमचा एक शेतकरी आहे, त्याने सुद्धा फोम लावलेलं नव्हतं. अर्ध्याला फोम लावलं होतं, अर्ध्याला फोम लावलेलं नव्हतं. फोम लावलं नव्हतं तीच फळं चांगली होती. आणि ह्या फोमवर आपला प्रचंड खर्च व्हायला लागलाय. तर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, मी सांगतो म्हणून करू नका. त्या झाडाला थोडे फोम लावू नका ह्या वर्षी. बाकीच्याला सगळ्याला तुम्ही फोम लावा आणि काय फरक येतोय बघा. आता तुम्हाला इथलं इथं दिसतंय, ही जी जर क्वालिटी बघितली तुम्ही फळाची, बघा तुम्हाला जी चकाकी वाटते किंवा काय वाटते, ह्याच्यात काय फरक येत नाही. आपल्या सगळ्या डोक्यात बसवलेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. आता बघा, ह्याच्यावर कीड नाही, रोग नाही. 1 जानेवारी पासून त्यांनी काही औषध वापरलेलं नाही ह्याच्यात. तर एकदम सोपी साधी पद्धत आहे, कळलं का. फक्त ह्या वर्षी ह्यांचं काय झालंय, जरा कटिंग म्हणजे उंच वाढवलेलं आहे. उंच झाले, ते थोडं जरा कमी करणं गरजेचं आहे, कारण शेजारी परत आंबा आहे. हो. तर तुम्हाला साहेब एकंदरीत काय वाटलं, ह्याच्यात जमीन कशी झाली ते जरा दाखवा आम्हाला शेतकऱ्यांच्यासाठी. जमीन चांगली झाली, म्हणजे हाताने खोदू शकतो आपण, किती खाली जाऊ शकतो सांगा. फरक आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यात जी पानं आपली लाल होतात, बऱ्याच शेतकऱ्याकडे होते पानं लाल होतात, तर ती पानं लाल झालेली नाही आहेत. लक्षात आलं का. आता तुमचं थोडं क्षेत्र आहे, कळलं का, तरी पण तुम्ही सेंद्रियमध्ये यायचा निर्णय घेतला. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, घरी खायला आपण चांगलं देणार, लोकांना जे चांगलं देणार, त्या टेस्टमध्ये किती फरक आहे. खूप टेस्टमध्ये खूप फरक आहे. मी आता आपण जर बघितलं तर एखादा पेरू आपण काढून बघूया. तर बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये हे झालेलं नाहीये, ह्याला कळलं का, फोपसर. आता ते फोपसर राहत नाही ह्याच्यात, हा महत्वाचा विषय आहे. फोपसर राहिलेलं नाही आहे, बरोबर आहे. नाहीतर फोपसर राहतं ह्याचं, त्यामुळं वजन जास्त येतं. तर मला वाटतं आपण ह्या ठिकाणी थांबूया. लक्षात आलं का. एकंदर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याविषयी? आता ह्याला हे नवीन पण लागायला लागले माझ्या मते. कळलं का. म्हणजे वरती फळं चालू आहेत, फळं काढायला लागलं तर फळं चालू आहेत. म्हणजे कंटिन्यू चालू ठेवलाय तुम्ही. आता 3 स्टेज झाले ती. असं आता इथं बघा की ही साईज आहे, ही एक साईज आहे, बरोबर आहे, बारीक मोठी साईज आहे. चालेल.
तर आपण शेतकरी बंधूंनो हा एपिसोड इथंच थांबवूया. नमस्कार.